आज शिकणार आहोत खूपच सुंदर दिवाळी निमित्त। हे बघा 6 फुलं, पूर्ण व्हिडिओ मध्ये राहा शेवटपर्यंत। चला तर शिकूया। एका बोटाने सुंदर असे 6 फुलं। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, एका बोटाने बघा गोल करून घ्यायचंय। अशा पद्धतीने व्यवस्थित जोपर्यंत गोल येत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित गोल करायचंय बघा। आणि आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने बघा थोडं लांबवर आपल्याला रेषा घ्यायचंय। एका सारख्या मापाने घ्यायचंय, लक्षात राहू द्या। हे बघा असा एक सारखा माप। आता ही छोटी आली, हिला मोठी करूया। आपल्याला डबल वेळा करून घ्यायचंय ह्याच मापाने बघा। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। हे बघा असा एक सारखा माप। हे बघा अगदी सोपी रांगोळी आहे। असे फुलं जरी काढले फ्लॅट मध्ये उंबरेटा बाहेर तरी आपली रांगोळी तयार होऊ शकते 5 ते 10 मिनिटात, किंवा प्रॅक्टिस असेल तर 5च मिनिटात होईल। हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित करून घेणार आहे। म्हणे असं काढा। हे बघा आता आपल्याला काय करायचंय, थोडं राऊंड मध्ये अशा पद्धतीने मी कलर टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, थोडंसं डार्क करूया। अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी आपली रांगोळी दिसते। बघू शकता तुम्ही। असे फ्लावर जरी आपल्याला फ्लॅटच्या बाहेर टाकायचे असले ना तर आपण एकसारखे आपल्याला बॉर्डर डिझाईन ही टाकू शकतो, कारण आपल्याला कमी जागा असते फ्लॅटच्या बाहेर। तर असे छोटे छोटे फुलं आपण बॉर्डर डिझाईनने दिवाळीच्या टायमाला, दसऱ्याच्या टायमाला आपल्याला वेळ नसतो ना, तर अशा पद्धतीने टाका। आणि फ्लॅटच्या बाहेर होस्तर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हा कलर जर पाहिजे असेल ब्राऊन थोडा, तर आपल्याला तो गेरू येतो ना, थोडासा पाणी टाकून थोडासा असा आपल्याला मारून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावर सुंदर अशी पांढरी किंवा कलरफुल रांगोळी ही सुंदर दिसते। नक्की ट्राय करा। आणि मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आवडेल तसं करा तुम्ही। हे बघा हे गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याला आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचंय, घाई करायची नाही आहे। आणि त्याला काय करायचं आहे, मी मार्करने बघा थोडंसं असं फिरतं फुल तयार करणार आहे बघा। मिनी फेकलेला असा म्हणजे जुना झालेला मार्कर घेतला आहे, बघू शकता। त्याच्याने थोडं थोडं राऊंड करत जाते बघा। हे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते। हे बघा नाही आलं ना आपल्याला असं राऊंड, तर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा डबल वेळा। आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यात डार्क कलर टाकून घ्यायचं आहे बघा, अशा गोलमध्ये पूर्णपणे थोडं व्यवस्थित। मिनी सॉसची बॉटल घेतली, बघू शकता, त्याच्यामध्ये मिनी कलर भरला आहे। ही सॉसची बॉटल घेतली आहे, बघू शकता, त्याच्यामध्ये मिनी कलर भरला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। 50 ते 60 रुपयाला भेटते। आणि दिवाळीच्या टायमाला किंवा अशी ही भेटते ती सॉसची बॉटल। नक्की ट्राय करा, यूजफुल बॉटल आहे। असे छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला काय करायचं आहे, पानाचा बघा आकार तयार करायचा अशा पद्धतीने। आणि दांडीचा आकार ही आपण करून घेणार आहोत। आणि आपल्याला काय करायचं आहे, छोटासा मार्कर असेल ना त्याच्याने आपल्याला पानाची डिझाईन किंवा अगरबत्तीची काडी ही तुम्ही घेऊ शकता। असं थोडं थोडं वरती करत जायचं आपल्याला। सुंदर असा पानाचा आकार बघा तयार होतोय। नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच येईल तुम्हालाही, कारण खास तुमची कमेंट असते म्हणून मी व्हिडिओ आणत असते। अशा पद्धतीने दांडी ही आपल्याला एका बोटाने करून घ्यायची आहे। आणि इथंही आपल्याला नंतर व्यवस्थित असं पानाचा आकार करायचा आहे बघा। किती सुंदर असा आपला पानाचा आकार तयार झाला। त्याच्यामध्ये तुम्ही डॉट पाडा किंवा हिरव्या कलरने पानाचा आकार तयार करा। मी तुम्हाला व्हाईटमध्ये दाखवले, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने हिरवे डॉट्स किंवा असं कलरफुल दिसण्यासाठी तुम्ही करू शकताय बघा। मी फक्त तुम्हाला कलर दाखवते, तुम्ही हिरव्या कलरमध्ये करू शकता। आणि अशी बॉर्डर डिझाईन ही तुम्ही तयार करू शकता पानाच्या आकाराची। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करायची पाकळीची। थोडंसं असं फेकत जायचं बघा। किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते। नाही जागा राहिली खाली, आपण रांगोळी टाकूया दांडीसाठी। हे बघा, आणि त्याला काय करायचं आहे, लांबवर अशी दांडी करायची आपल्याला। हे बघा, आणि बोटाने असं करत जायचे बघा, बाहेर फेकत जायचे।
थोडासा आकार असा, याचाही असा आपल्याला एका बोटाने करून घ्यायचे. हे बघा, फक्त मी बाहेर अशी रांगोळी टाकते. हे बघा, नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मार्कर घ्यायचं आहे. मार्करनेही तुम्ही अशा पद्धतीने पाकळ्या वेगळ्या करू शकता. त्याच्यात लाल कलरही तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित आपल्याला असं बोटाने दांडीचा आकार करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लाल कलर टाका किंवा काय असे डॉट्स कलरफुल दिसण्यासाठी हे बघा असे डॉटही टाकू शकता. मी अशा पद्धतीने कलरफुल डॉट टाकणार आहे, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी. लाल, पिवळा, हिरवा अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. नक्की ट्राय करा. खूपच यूजफुल व्हिडिओ असतात माझे. आणि आपल्याला काय करायचं आहे आता, मार्करने एका बोटाने बघा, मी तुम्हाला वेगळं फूल दाखवते आहे. व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. आधी तर आपल्याला डॉटला ना हे व्यवस्थित गोलच करायचं आहे, नाहीतर येत नाही व्यवस्थित, लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय करायचं, असं थोडं वरती ह्या बाजूला आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाजूला आणि एक मधी, ह्या बाजूला आणि एक मधी, ह्या बाजूला आणि मधी. अशा पद्धतीने वेगळं जरा फ्लावर काढायचं आहे. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला डबल वेळा करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत. हे जरा मी वेगळा कलर टाकून घेते, लाल कलर. मी विरुद्ध कलरही तुम्हाला दाखवते, कलर कॉम्बिनेशन कशी असते, कारण विरुद्धच कलर टाकत असते मी, कारण खास तुम्हाला यायला पाहिजे म्हणून खूपच सोपे व्हिडिओ आणत असते मी, जेणेकरून ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असतात. आणि आपल्याला काय करायचं आहे, एका बोटाने गोल करून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित गोल करायचं, आधी तर व्यवस्थित गोल करायचं. हे बघा, याला काय करणार आहे मी, हे बघा, एक वरती घेणार आहे, एक खाली घेणार आहे, एक ह्या बाजूला घेणार आहे, एक ह्या बाजूला घेणार आहे. नंतर वापस त्याच पद्धतीने, पण हे वेगळं फूल आहे, जरा तुम्ही लक्ष द्या. हे बघा, हे थोडं मधी घ्यायचं आहे, हेही मधी, हे अशा पद्धतीने मधून घ्यायचं आहे आपल्याला एका बोटाने, मध्ये थोडं गोल करून टाकायचं आहे बघा. अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने जास्त बोलते. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की अशा पद्धतीने मी जास्त बोलते, मला सांगा, कारण मी सारखा अशा पद्धतीने बोलते. मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही मला नक्कीच कमेंट करा, कारण तुम्ही कमेंट करत नाही, मला माहिती पडत नाही. आणि कसा व्हिडिओ पाहिजे तोही मी व्हिडिओ आणेल, कारण मला सांगा कसा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे, नक्कीच सांगा कमेंट करून. आहे बघा अशा पद्धतीने, हे बघा आला अशा पद्धतीने. किती सुंदर आपण बघा 6 फुलं शिकलोय. नक्कीच ट्राय करा दिवाळीच्या टायमाला. घाई असेल तर फटाफट असे सुंदर फुलं, एक फुलाच्या सारखे फुलं ही बॉर्डर डिझाईन काढू शकता. असेच फुलं तुम्ही सारखे उमरेटा बाहेर सारखे जरी काढले तरी चालते. आणि एका मिनिटात एक फुल तयार होतं आहे, बघू शकता. अर्धा मिनिट ही बोललं तरी चालेल. नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.